गुडघेदुखीने तुम्ही देखील त्रस्त आहात का? मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की गुडघेदुखी होण्याची मुख्य कारणे काय आहेत. आणि सतत गोळी औषधे घेऊन देखील आराम मिळत नसेल तर साधे आणि सोपे घरच्या घरी करता येणारे उपाय हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि या उपायाने तुम्हाला आराम हा नक्की मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुडघेदुखी होण्याची मुख्य कारण काय आहे तर वाढते वय. वय वाढल्यावर आपल्या सांध्यांमधील ग्रीससारखा पदार्थ कमी होतो. त्यामुळे हाडांमध्ये घर्षण वाढते आणि गुडघेदुखीचा त्रास होतो. विशेषतः 40 वर्षांनंतर हा त्रास जास्त वाढतो. दुसरं म्हणजे तर शरीराचे वाढलेले वजन. शरीराचे वजन जर जास्त असेल तर त्याचा थेट ताण हा गुडघ्यांवर पडतो. दरवेळी चालताना किंवा जिना चढताना गुडघ्यांना जास्त दबाव सहन करावा लागतो. म्हणून वजन वाढले की गुडघेदुखी वाढण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते. तिसरं म्हणजे तर कॅल्शियम किंवा पोषणाची कमतरता. शरीरात जर कॅल्शियम किंवा आवश्यक पोषण कमी असेल तर हाडे कमकुवत होतात आणि हाडे कमकुवत झाली की गुडघ्यात वेदना सुरू होतात. तसेच सतत बसून राहण्याची सवय असणे. जास्त वेळ जर एकाच जागी बसून राहिले तर सांधे कडक होतात, रक्ताभिसरण कमी होते आणि उठताना त्रास हा जाणवतो. ही मुख्य कारणे आहेत गुडघेदुखी होण्याची. आता घरगुती उपाय काय करायचे तर पहिलं म्हणजे तर गरम पाण्याने शेक घ्यायचा आहे. जर गुडघ्यात वेदना किंवा हलकी सूज जाणवत असेल तर गरम पाण्याने शेक देणे खूप फायदेशीर ठरते. गरम शेक दिल्याने त्या भागातील रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना आराम मिळतो. एक स्वच्छ कपडा गरम पाण्यात भिजवून पिळून घ्यायचा आहे आणि गुडघ्यावर 10 ते 15 मिनिटे हलक्या हाताने शेक द्यायचा. हा उपाय दिवसातून 1 किंवा 2 वेळा करू शकता. यामुळे कडकपणा कमी होऊन चालताना होणारा त्रास हळूहळू कमी होतो. दुसरं म्हणजे तर हळद आणि कोमट दूध. हळद ही नैसर्गिक औषधी मानली जाते. तिच्यामध्ये सूज आणि वेदना कमी करण्याचे गुणधर्म असतात. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून घ्यायची आहे. हा उपाय जर नियमित केला तर शरीरातील सूज कमी होण्यास नक्कीच मदत होते आणि विशेषतः थंडीच्या दिवसामध्ये हा उपाय अधिक फायदेशीर ठरतो. तसेच वजन नियंत्रित ठेवणे. जर शरीराचे वजन जास्त असेल तर त्याचा थेट ताण हा गुडघ्यांवर पडतो. दर पावलागणी गुडघ्यांना जास्त दबाव सहन करावा लागतो. म्हणून संतुलित आहार घ्यायचा आहे. तेलकट जंक फूड टाळायचे आहेत. तसेच दररोज किमान 20 ते 30 मिनिटे चालण्याची सवय लावायची आहे. हळूहळू वजन कमी झाले की गुडघेदुखीमध्येही फरक जाणवू शकतो. व्हिडिओ आवडला तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. तसेच हलका आणि नियमित व्यायाम करायचा आहे. गुडघ्यांना जर पूर्ण विश्रांती देणे हा कायमचा उपाय नाही. सांधे हलले नाहीत तर अधिक कडक होतात. सरळ पाय पुढे करून वर खाली करण्याचा हा हलका व्यायाम करायचा आहे. भिंतीला आधार देऊन उभे राहून हलके स्ट्रेचिंग करायचे आहे. अचानक धावणे किंवा उड्या मारणे हे टाळायचे आहे. दररोज थोडासा नियमित व्यायाम केल्यास गुडघे मजबूत होतात. तसेच कॅल्शियम आणि पोषक आहार. हाडे मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा असतो. त्यामध्ये दूध, दही, पनीर, तीळ, बदाम आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करायचा आहे. हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात आणि नियमित संतुलित आहार घेतल्यास भविष्यातील सांधेदुखी टाळता येते. तसेच जास्त वेळ एकाच जागी बसून राहायचं नाही. जास्त वेळ बसून राहिल्यास गुडघे कडक होतात, रक्ताभिसरण कमी होते आणि उठताना त्रास हा जाणवतो. म्हणून दर 30 ते 45 मिनिटांनी थोडं चालून या किंवा पाय हलवा. ही छोटी सवय गुडघ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. तुम्ही गुडघेदुखीसाठी गोळ्या औषधे घेतात तरी देखील आराम मिळत नाही. म्हणून हे साधे सोपे घरगुती उपाय करून नक्की पाहायचे आहेत. आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ जर आवडला तर आरोग्य क्लिक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.